जय हिंद मित्रांनो, पीव्हीके स्टुडिओ वनवर आपले सहर्ष स्वागत आहे। तर मित्रांनो, 19 जून या तारखेपासून पोलीस भरती मैदानी चाचणी सुरू होत आहे। हे महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांना समजलेलं आहे। काही जणांनी तयारी केली, काही जणांनी तयारी आतापर्यंत केलेली नाही। तर ज्यांनी केलेली आहे त्यांचं देखील म्हणणं आहे की पोलीस भरती पुढे गेली पाहिजे, आणि ज्यांची तयारी नाही त्यांना म्हणायची गरजच नाही, कारण त्यांना वाटतच आहे की पोलीस भरती पुढे गेली पाहिजे। आता काय क्वचित विद्यार्थी असतील, 10-12% विद्यार्थी असेल की त्यांना फरक पडत नाही की भरती कधी पण घेऊ। पण बघा, प्रत्येक गोष्टीला एक सीझन असतो। सीझन आंब्याला एक सीझन असतो, कुठल्याही फळाला एक सीझन असतो, ठीक आहे। तसा भरतीला एक सीझन आहे, हिवाळा उन्हाळा। या सीझनमध्ये जर तुम्ही भरती घेतली तर उत्तम ठरतं, कारण सगळ्या गोष्टी अवेलेबल असतात। पावसामध्ये तुम्ही भरती घेताय, पावसामध्ये पहिली गोष्ट म्हणजे पावसाचं काही टाइम टेबल नसतं, पाऊस कधी पण पडतो। दुसरी गोष्ट म्हणजे जे लांबून विद्यार्थी येणार आहे त्यांना राहण्याची सोय एक व्यवस्थित होत नाही। ह्यांना भर उन्हाळ्यामध्ये सरकारला विद्यार्थ्यांची सोय करता येत नाही, भर उन्हाळ्यामध्ये पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांची सरकारला सोय करता येत नाही। आता तर भर पावसाळा आहे, पावसाळ्यामध्ये काय सोय करणार आहे सरकार? सरकार म्हणते आम्ही हे केले ते केलंय, तुम्हाला उन्हाळ्यात अजून सोय करता आली नाही सरकारला पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांची। गेटच्या बाहेर पोरं रात्रभर बसतात, त्यांना जेवणाची सोय नसते, काही सोय नसते। आता भर पावसाळ्यात तिथे जर पोरगा आजारी पडला, काही दुर्घटना घडली तर त्याला जबाबदार कोण, हा देखील प्रश्न इथे उद्भवतो। विद्यार्थी बाहेरून येणार आहेत, ट्रेननी प्रवास करणार आहेत, ट्रेनचा खोळंबा झाला, वाहतुकीचा खोळंबा झाला, कुठे पाणी साचलं, विद्यार्थ्याला काही दुखापत झाली, विद्यार्थी वेळेवर पोहोचू शकला नाही, तर त्याचं जबाबदारी कोण घेणार? काही विद्यार्थ्यांचं मी बघितलं, SRPFचं एका दिवशी ग्राउंड आलं आहे, सिटीचं एका दिवशी आलं आहे। अशा काही ठिकाणचे हॉल तिकीट आहेत ते एका दिवसाच्या फरकाने आले किंवा 2-2 दिवसाच्या फरकाने आले। आता पावसाचा काही भरोसा नसतो, पाऊस आज आहे उद्या नाही, सलग परत 3 दिवस आहे, परत 4 दिवस नाही, पावसाचा भरोसा नाही। ज्या दिवशी पाऊस पडेल त्या दिवशी जर एखाद्याचं ग्राउंड कमी आलं, ज्या दिवशी पाऊस नसेल त्या दिवशी एखाद्याचं ग्राउंड चांगलं आलं, त्याच्यामुळे मार्कांमध्ये देखील तफावत आपल्याला पाहायला मिळू शकते। आता हॉल तिकीट आलेलं आहेत, हॉल तिकीट विद्यार्थ्यांनी आमच्या डाउनलोड केले होते। नवी मुंबईचं देखील काही लोकांचं ग्राउंड पडलेलं आहे। तर नवी मुंबईचं देखील ग्राउंड मी पाहिलं, त्याच्यामध्ये 6 जूनला PSIच्या मुलींचं ग्राउंड चालू होतं, तिथे आम्ही गेलो होतो। तर नवी मुंबईच्या मैदानावर देखील हलकासा पाऊस पडला होता, त्या पावसामध्ये देखील मुली पळाल्या होत्या, पण तो कालावधी वेगळा होता, कारण तेव्हा पावसाची एक सुरुवात होती, झलक होती। आता जून महिना संपत आला, आता खरा पाऊस आता चालू होणार आहे, ठीक आहे। आता सरकारनं ठीक आहे आता भरती चालू केली, आधीच सरकारनं बघा मराठा समाजाचा आक्रोश अंगावर घेतला होता, त्याचे पडसाद तुम्हाला लोकसभेमध्ये महाराष्ट्रामध्ये समजले। आता पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांचा आक्रोश सरकार अंगावर घेत आहे। सरकारचं असं म्हणणं असेल की विधानसभा लवकर येते, पटकन ह्यांचा कार्यक्रम उरकून टाकू, म्हणजे हे लोक खुश होतील की आम्ही एवढ्या पदांची भरती घेतली। पण त्याच्या उलट होणार आहे, विद्यार्थी नाराज आहेत की इतक्या दिवस तुम्ही भरती घेतली नाही, लोकसभेचे निकाल लागले, तात्काळ लगेच पोलीस भरती घेतली असती, कुणाला काय प्रॉब्लेम नसता। 4 तारखेला निकाल लागले, लगेच तुम्ही सुरुवात जरी केली असती पोलीस भरतीला, तरी इलेक्शन ज्या दिवशी संपलं, जेव्हा अंतिम टप्पा जेव्हा संपला लोकसभेचा, तिथून पुढे पोलीस भरती घेतली असती तर काय प्रॉब्लेम नसला असता। पण बघा, 2 बाजू असतात, काही विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम असेल, काही विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम नसेल। पण भरपूर विद्यार्थ्यांनी हे देखील दिलेले आहेत, निमंत्रण देखील दिलं आहे, निवेदनं देखील दिलेले आहेत। आमदार असतील, खासदार असतील, मंत्री असतील, ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांना विद्यार्थ्यांना हे दिलेले आहेत, निवेदनं दिलेले आहेत की पोलीस भरती हिवाळ्यामध्ये व्हावी किंवा उन्हाळ्यामध्ये व्हावी। आता विधानसभेची इलेक्शन आहे, विधानसभेच्या आधी सरकार घेत आहे, कारण की त्यांना असं वाटत असेल की त्याच्या आधी उरकलेलं बरं, किंवा T-Force नंतर विधानसभेच्या बंदोबस्तला वापरण्यात येईल। तर बघा, विधानसभेच्या बंदोबस्तला आपल्याला महाराष्ट्र होमगार्ड आहेत, महाराष्ट्र सुरक्षा बल आहेत, बोर्ड सिक्युरिटीवाले आहेत, महाराष्ट्र पोलीस आहेत, त्याचप्रकारे आपले पोलीस मित्र आहेत, त्याचप्रकारे बाहेरून आपण जो फोर्स मागवतो तो आहे, SRPF आहे, ठीक आहे। एवढा सगळा फोर्स आहे, त्याच्यामुळे हे कारण तर पटण्यासारखं नाही आहे, मनुष्यबळ नेहमीच कमी असतं।
आता सरकारने इतक्या दिवसातून भरती घेतली, ती पण 18,000ची भरती घेतली आहे. मागे देखील 18 घेतली होती, आता एक 18-17,000ची भरती. अशी भरती परत होणार नाही आहे. त्याच्यामुळे सरकारने घाई नाही केली पाहिजे. विद्यार्थ्यांचं नुकसान याच्यामध्ये होणार आहे, तर सरकारने थोडा विचार या गोष्टीचा केला पाहिजे. आता काही ठिकाणी मैदानी चाचणीची पूर्ण तयारी झालेली आहे, आता हॉल तिकीट आलेत. तर काही जण म्हणू शकतात की आता तयारी सगळी झाली, हॉल तिकीट पण आले, तर आता काय होईल का? होऊ पण शकतं, काय सांगता येतं. कारण ह्याच्या आधी पण जे ग्रामसेवकचे पेपर असतील किंवा इतर काही परीक्षा असतील, त्याचे देखील हॉल तिकीट आलेले होते. हॉल तिकीट आले, हॉल तिकीट रद्द पण झाले. तर कधी काय होऊ शकतं? समजा 18 तारखेला धो पाऊस पडला, सलग 10 दिवस धो पाऊस पडला महाराष्ट्रामध्ये, तर काय होणार पोलीस भरतीचं? त्यांना पण गप्प बसावं लागणारच आहे. तर बघू आता जे होईल त्याचे अपडेट मी तुम्हाला घेऊन येणारच आहे. तर तुम्हाला काय वाटतं, पोलीस भरती झाली पाहिजे का नाही झाली पाहिजे, हे तुम्ही कमेंटमध्ये सांगा. मी देखील निवेदनं केलेले आहेत, मी देखील अर्ज लिहिलेले आहेत. आपल्या विद्यार्थ्यांनी सर्वांनी मिळून मी देखील आणि आपले विद्यार्थी देखील अर्ज हे देणार आहेत की पोलीस भरती ही पुढे गेली पाहिजे, व्हावी, पण एका कालावधीमध्ये व्हावी जिथे कोणाला काही त्रास होणार नाही. आता MSF 13,500 लोकांना MSFचे वेटिंगवाल्यांना मेसेज आलेत. तर MSF जॉईन करायचं का नाही करायचं हे देखील व्हिडिओ मी तुम्हाला आणणार आहे. तर तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, पोलीस भरती झाली पाहिजे का नाही झाली पाहिजे. मनापासून हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद.